अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुक्ताज सुर्वे. आजची खबर नशर करण्याच्या सगळ्यात पहिले आपल्या सगळ्या कोकणवासियाला आणि सगळ्या भारतवासियाला यौमी आझादीची तहे दिलशी मुबारकबाद. नाजरीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या देशाचं पंतप्रधान ह्यांनी घर घर तिरंगा हे एक प्रोजेक्ट चालवले नात. आयुष्यातला आपला खेळ काही म्हणते सर, पण आजचा एक हसीन संगम जी होता ना, ती तुम्ही आपल्या ह्या आजच्या खबरला बघू शकता. हसीन संगम ऐसा की जैसा की आपल्या खेळची एक नामचीन संस्था ज्यांनी की प्लास्टिक मुक्त खेळ याचं नारो दिलो नाही आणि त्यावरती काम करते. माझी मुराद अलसफा वेलफेअर फाउंडेशन ह्यांनी आपला प्लास्टिक मुक्त खेळ ह्या प्रोजेक्टवर काम चालू केले ना. तर आजच्या दिवसा मुकादम हायस्कूल आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि संघात खेर म्युनिसिपालिटी ह्याच्या संयुक्ताने एक तिरंगा रॅलीचा आयोजन केला गेला. ह्या तिरंगा रॅलीतला खेडच्या नगरसेवक, खेडची जनता आणि मुकादम हायस्कूलची तलबा व तालिबातनी निहायत जोश आणि खरोशच्या संघात भाग घेतले आणि ही तिरंगा रॅली आपल्या मुकादम हायस्कूलशी सुरुवात झाली आणि पूर्ण खेळचो यहातो करत तिरंगा रॅलीच्या संघात अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या इकडशी लोकाला पिशव्यो वाटल्यो गेल्यो कॉटनच्यो. ह्योच एक मेसेज आणि मकसद की आपण स्वतः होऊन प्लास्टिकचो इस्तेमाल बंद करूया, का की प्लास्टिकनी जी प्रदूषण होत आहे ती आपल्या सगळ्यासाठी हानिकारक आहे. पेश आहे ह्यो आजच्या दिसाचो अहम आणि जरुरी रिपोर्ट बघा आपल्या ह्या कोकणी न्यूजवर. आणि आजच्या ह्या रॅलीची खास वैशिष्ट्य म्हणजे अशी होती की ह्या रॅलीतला मुकादम हायस्कूल, त्यांचे सगळे असातिजा करा, सगळी तलबा व तालिबात संघात आपले नगरसेवक आदिबभाई मुल्लाजी आणि भूषण चिकणे आणि ह्याच्या संघात मोठ्या लोकांनी यातला भाग घेतले. आणि खास तौरवर अलसफा वेलफेअर फाउंडेशनचा जुमेदार हा त्या मेंबरांनी पण ह्यातला भाग घेऊन लोकांना एक बेहतरीन मेसेज दिले. पेश आहे एक ह्यो आजच्या दिसाचो या तिरंगा रॅलीचो आणि प्लास्टिक मुक्त जी एक प्रोजेक्ट आहे आपला अलसफा वेलफेअर फाउंडेशनचं त्याचो ह्यो तपसिली रिपोर्ट. सर आणि मुकादम हायस्कूलची सगळी स्टुडंट्स आणि सगळे असातिजाकराम, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचा तहेदिलशी इस्तकबाल आहे. आणि सर, आजचा जी ही तिरंगा रॅली प्लस तुम्ही अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या संघात कोलॅबोरेशन करून आपला प्लास्टिक मुक्त खेळ त्याच्यासाठी या रॅलीचं आयोजन केला, त्याबद्दल काय बोलाल? वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. सगळ्यात पहिले मी माझ्या सगळ्या लोकांना यौम आझादीची शुभकामना देत आहे. त्यानंतर आज 14 ऑगस्ट रोजी खेड नगरपालिका, अलसफा वेलफेअर असोसिएशन आणि आमची हाजी असे मुकादम हायस्कूलच्या वतीने 2 मकसद घेऊन आम्ही लोकांजवळ जाणार आहोत. सगळ्यात पहिलं मकसद जो आहे आमचं भारताचं जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती घोषणा केली ना की हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. तर आम्ही ती जी आहे मोदी साहेबांची जी आमच्या म्हणजे वजीर आजमची जी ही आहे ती घेऊन आम्ही लोकांच्या घराजवळ जाणार आहोत. हर घर तिरंगा सकल 15 ऑगस्ट आहे, तर प्रत्येक घरावर तिरंगो लागो अशी आमची इच्छा आहे. दुसरी, अलसफा वेलफेअर असोसिएशनने आज गेली 15-20 दिवस अगोदरपासून एक मोठी मोहीम हातात घेतलेली आहे.
ज्या मोहीमचं मकसद होतो आमच्या सगळ्यांचं लाडकं माजी पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम यांनी जी घोषणा केली होती की आपला प्लास्टिक मुक्त आपल्याला करायचं आहे, तर आज अलसफा वेलफेअर असोसिएशनने प्लास्टिक मुक्त खेड शहर म्हणून करायचं त्यांनी एक नियोजन केलं होते. अलहमदुल्ला जोरदार त्या तरीक्याने ते लोक काम करतात. तर त्यांना साथ म्हणून आम्ही आज मुकादम हायस्कूल त्यांच्यासोबत उतरलेलो आहोत आणि आज आम्ही घरघर जाऊन प्लास्टिक मुक्त खेड शहर करण्याची कोशिश करत आहोत. इंशाल्लाह अल्लाह कामयाबी देईल. प्रत्येक घरात जाऊन आमची पोरा लोकांना प्लास्टिकचा काय नुकसानात तर सांगतील आणि साथ ही साथ प्रत्येकांना 1-2 पिशव्या कापडी आम्ही प्रत्येकाला देणार आहोत. अशी आमची जद्दोजहद आहे. अल्लाहशी दुआ आहे की अल्लाह आम्हाला या मकसदला आणि अलसफाला या मकसदला कामयाब करेल. सर कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल लॉट ऑफ थँक्स. आरिफ भाई, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. आज ही आपला मुकादम हायस्कूल आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशननी ही जी रॅलीचं आयोजन केले ना, तिरंगा प्लस प्लास्टिक मुक्त खेड, याच्याबद्दल काय बोलाल? देशाच्या आझादीच्या निमित्ताने सकल 15 ऑगस्ट आहे, तर त्याच्या खुशीला आणि सध्या नगरपालिका तसेच अलसफा तसंच मुकादम हायस्कूल यांच्या मार्फत प्लास्टिक बंदी याच्यासाठी जनजागृतीची रॅली आहे आणि मुकादम हायस्कूलची पुरा आपण सगळ्या पुऱ्या डोर टू डोर प्रभाग क्रमांक 72 त्याच्यानंतर बाजारपेठेतल्या प्रत्येक डोर टू डोर एक पिशवी दिलेली आहे आणि आपण जनजागृती करतो की प्लास्टिक आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे. त्यासाठी प्लास्टिकची पिशवी बंद करून आपण कापडाची पिशवी वापरायला पाहिजे. या हिशोबाने नगरपालिका तसंच अलसफा आणि मुकादम हायस्कूलच्या वतीने आज ही रॅली काढलेली आहे. आपल्यासोबत आहात आणखी एक नगरसेवक भूषण शिकली साहेब. भूषण शिकली साहेब, ह्या आयोजन बद्दल काय बोलाल? ह्या तिरंगी रॅलीमधनं आम्ही अलसफा फाउंडेशन तसंच मुकादम हायस्कूल आणि नगरपालिकेच्या मार्फत हा कार्यक्रम घेतलेला आहे की जेणेकरून घराघरामध्ये हा संदेश जाऊन प्लॅस्टिक बंद पूर्ण करावं आणि आपण जसं पूर्वीप्रमाणे कापडी पिशव्यांचा वापर करत होतो, त्यामुळे पूर्वी जसं कापड आपण चालू पिशव्या करत होतो त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेला पर्यावरण आपलं चांगलं होतं. आता ज्यामुळे प्लॅस्टिक हे चालू झालं आहे, त्या प्लॅस्टिकमुळे आपल्याला बराचसा निसर्गाचा पूर्ण उद्रेक आणि उद्रेक असं व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे असं माझं म्हणणं आहे की आव्हान आम्ही सर्वांनी करत आहे की पूर्ण खेड शहरामध्ये आपण प्लॅस्टिक मुक्त असं आपण 1 नंबर खेडमध्ये यायला पाहिजे, असं आपण सर्वांनी खेडवासियांनी एक निर्णय हाताशी धरलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहे. आज अलसफा मार्फत आम्ही कमीत कमी 20 ते 25 हजार या पिशव्यांचं वाटप झालेलं आहे आणि आमचा म्हणजे संकल्प हेच आहे आमचा आणि आमच्या माननीय पर्यावरण मंत्री श्री रामदासभाई कदम यांचा पण तो संकल्प आहे की आपला खेड कसा प्लास्टिक मुक्त व्हावा. हे जे नियोजन आमच्या रामदासभाईंनी जे केलेलं आहे तेच आम्ही पुढे नेत आहोत आणि हेच आमचं म्हणजे मुख्य कारण हेच आहे की हा पर्यावरणाला म्हणजे धोका आहे. तर मी आपल्या म्हणजे अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि खेड नगरपालिकेच्या वतीने मी सर्व आपल्या खेडवासियांना आवाहन करीन की आपण स्वतःहून जर पुढे आलं तरच हे होऊ शकते. फक्त आम्ही फिरून आणि आम्ही फक्त घोषणाबाजी करून हे होणार नाही, तर सर्व खेड नागरिकांनी याच्यासाठी पुढे यावं आणि याच्यासाठी पुढारपण घ्यावा, हीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाजरीन, आजच्यासाठी इतकाच. परत अशा काही बात खबरसाठी आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन काही बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.